आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया इफिकरांस 4 अध्याय 30 वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला दुखी करू नका, कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हा शिक्का मारलेले असे आहात. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की देवाच्या आत्मेला आपण काय नाही करायचे, दुःखी नाही करायचे. कारण की ज्या दिवशी आपण परमेश्वर येशूला आपला देव म्हणून स्वीकार केला, त्या दिवशी परमेश्वराने त्याच्या आत्म्याचा दान आपल्याला दिला. तो आत्म्याचा दान परमेश्वराने आपल्याला मुफ्तमध्ये दिला, निशुल्क परमेश्वराने दिला. त्याच्यासाठी परमेश्वराने 1 रुपया पण मागितला नाही. त्याने त्याचं रक्त वाहून त्याच्या आत्म्याच्या दानाला आपल्याला दिला आहे. त्याच्यासाठी आपण कष्ट केले नाही, काहीच केलं नाही. तर परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे की आपण काय करायचं आहे, त्याच्या आत्मेला दुःखी करायचं नाही. कारण येशू स्वतः म्हणतो की तुम्ही जर माझ्या विरुद्ध बोलले तरी चालेल, पण जर पवित्र आत्माच्या विरुद्ध जर तुम्ही बोलाल तर त्यांचे पाप क्षमा होणार नाही. आपण वचनामध्ये बघू शकतो की हनन्या आणि सफीराच्या जीवनामध्ये बघू शकतो. त्यांनी त्यांची जमीन विकली, पण जे परमेश्वराला द्यायचं होतं ते त्यांनी दिलं नाही आणि खोटं बोलले. त्याच्यामुळे काय झालं, दोघी नवरा बायको मृत्यू पावले, कारण की त्यांनी परमेश्वराच्या आत्म्याला खेदित केलं, दुःखी केलं. तर आज परमेश्वर आपल्याला म्हणतोय की परमेश्वराच्या आत्म्याला आपण दुःखी नाही करायचा. तो परमेश्वराच्या आत्मेबिना आपण काहीच नाही आहेत. परमेश्वराचा आत्मा आपल्याला सांगतो की कसं चालायचं आहे, कुठं जायचं आहे. आपल्या जीवनात काही परिस्थिती घडणार असेल तर परमेश्वराचा आत्मा आपल्याला सांगतो की त्याच्याबद्दल प्रार्थना कर. आपल्याला रात्रीला उठवून परमेश्वर बोलतो की प्रार्थना कर म्हणून या गोष्टीसाठी, कारण की परमेश्वर आपल्याला प्रेम करतो. पवित्र आत्मा आपल्याला प्रेम करतो. पण जसं आपण एका व्यक्तीला काही वाईट बोललो तर त्या व्यक्तीला दुःख होतं, तसंच परमेश्वराच्या आत्मेला पण दुःख होतं. तर आपण आपल्या बोलण्याने, आपल्या चालण्याने परमेश्वराच्या आत्म्याला वाईट नाही करायचे. जेव्हा आपण कोणाला काही वाईट बोलतो, भांडण करतो, तर परमेश्वर बोलतो की क्रोध जरी करताय तर संध्याकाळपर्यंत तुमचा क्रोध शांत होऊन जायला पाहिजे. क्रोध करा पण पाप नका करू, असं परमेश्वराचं वचन म्हणतं. तसंच जेव्हा आपण कोणाला क्रोध करतोय तर आपण संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी क्षमा मागून घेतली पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराचा आत्मा आपल्याला क्षमा मागायला सांगतो तेव्हा आपण क्षमा करत नाही, त्यावेळेस आपण परमेश्वराच्या आत्म्याला दुखवतो. आपण वाईट शब्दांनी परमेश्वराच्या आत्म्याला दुखवतो. जर आपण कोणाला वाईट बोललो, कोणाबद्दल वाईट विचार केले तर ते आपण करायला नाही पाहिजे. जेव्हा परमेश्वराचा आत्मा आपल्याला बोलतो की याच्यासाठी प्रार्थना कर, खोटं बोलू नकोस, चोरी करू नकोस, दुसऱ्याबद्दल विचार करू नको, त्याने तुझ्याबरोबर जसं केलं तसं त्यांच्याबरोबर करू नको, म्हणून परमेश्वराचा आत्मा जेव्हा आपल्याला असं सांगतो तर तेव्हा आपण जेव्हा त्याची आज्ञा पाळतो तर परमेश्वर आनंदित होतो. पण जर आपण त्याची आज्ञा पाळत नाही तर परमेश्वर खेदित होतो. तर आपण परमेश्वराच्या आत्म्याला खेदित नाही करायचं आहे, कारण की तोच आपले आई वडील, आपले भाऊ बहीण सगळे आपल्याला सोडून जातील, पण जगाच्या शेवटीपर्यंत केवळ परमेश्वराचा आत्माच आपल्या सोबत आहे. तर आपण त्याला खेदित करायचं नाही. जर आपण त्याला खेदित करलं तर आपण या जगामध्ये जगूच शकत नाही. आपण या जगामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपण ते सहनच करू शकत नाही. पण जर आपण या गोष्टींवर जर आपल्याला विजय प्राप्त करायचा तर केवळ तो परमेश्वराचा आत्माच आपल्याला देऊ शकतो. म्हणून आजच्या दिवशी आपण निर्णय घ्यायला पाहिजे की आपण परमेश्वराच्या आत्म्याला खेदित करणार नाही, दुःखी करणार नाही. चला हे वचन ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्तुती हो परमेश्वर, तुझ्या वचनासाठी धन्यवाद देते. पवित्र आत्मा परमेश्वर, तुझ्या येण्याच्या दिवसासाठी परमेश्वर आमच्या सगळ्यांसाठी ते एक छाप आहे, एक चिन्ह आहे. त्याच्यामुळेच आम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकतो. जर ज्याच्यावर पवित्र आत्माचा छाप नाही तो परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही परमेश्वर. तसंच तुझ्या आत्म्याला परमेश्वर आम्ही दुःखी न करता त्याच्या आज्ञांचं पालन करायसाठी, त्याच्या मार्गावर चालायसाठी, पवित्र आत्माच्या अनुसार जीवन जगण्यासाठी अनुग्रह कर परमेश्वर. त्याच्यामुळे आम्ही स्वर्गाच्या राज्यात आम्हाला ते जाण्यासाठी ती छाप पवित्र आत्माची भेटेल परमेश्वरा. तर पवित्र आत्माला दुःखी न करता पवित्र आत्माच्या आज्ञा पाळायला परमेश्वर, तुझ्या राज्यात तुझी इच्छा पूर्ण करायसाठी तू अनुग्रह कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.